तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती। हे चॅनलचं नाव आहे कोल्हापूरचा हेमंत। आज आपण माहिती करून घेणार आहोत की काय आहे पूर्ण कुंभमेळा। हा पूर्ण कुंभमेळा 12 वर्षातून एकदा येतो। तर नेमका आहे काय ह्याच्या मागे? हा कुंभमेळा 12 वर्षातून एकदा का येतो, ह्याच्या मागची काय स्टोरी आहे हे जास्त लोकांना माहीत पण नसेल। तर आज आपण ते माहीत करून घेणार आहोत। ते ॲक्च्युअली दोन कथा आहेत, तर ते काय आहेत आपण ते माहीत करून घेऊया। कुंभमेळा कुंभमेळा किंवा पूर्ण कुंभमेळा जो आहे, कुंभमेळा हा प्रत्येक वर्षातून एकदा येतो। पण महाकुंभमेळा जो आहे म्हणजे पूर्ण कुंभमेळा, त्याचं एक आपल्या सनातन धर्मामध्ये एक वेगळाच महत्त्व आहे। पूर्ण कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे। आपल्या सनातन धर्मामध्ये ह्याचे एक वेगळंच महत्त्व आहे। हा 12 वर्षातून एकदा येतो व जगभरातून लाखो लोक ह्या पवित्र नदीमध्ये स्नान करायला येतात। या मेळ्याची सुरुवात खूप महिन्या आधीपासून केली जाते। तर या मेळ्याचे आयोजन नद्यांच्या काठावरती स्थित 4 तीर्थस्थळांवर केलं जातं। ते 4 स्थळ आहेत उत्तराखंडमध्ये गंगा नदीच्या काठावरती स्थित असलेलं हरिद्वार, महाराष्ट्रामध्ये नाशिक, मध्य प्रदेशमध्ये शिप्रा नदीवरती उज्जैन व तसेच यूपीमध्ये गंगा, यमुना, सरस्वती या 3 जे आपले नद्या आहेत त्यांचे संगम स्थळावरती असलेलं प्रयागराज। असं बोललं जातं की जेव्हा बृहस्पती कुंभ राशीमध्ये आणि सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश होतं तेव्हा महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं। तसं प्रयागराजच्या मेळ्याचं महत्त्व हे खूप अधिक मानलं जातं, कारण ह्याचा इतिहास जो आहे हा 850 वर्षांहूनही जुना आहे। 850 वर्षांहूनही जुना। आणि असं म्हणलं जातं की या मेळ्याचे आयोजन हे समुद्र मंथनच्या काळापासून केलं जातं। समुद्र मंथन तुम्हाला माहिती असेल काय होतं। समुद्र मंथन हे राक्षस आणि देव यांनी मिळून केलं होतं। तर त्या याच्यामध्ये समुद्र मंथनमध्ये खूप काही गोष्टी बाहेर आलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये काही गोष्टी राक्षसांनी घेतल्या तर काही गोष्टी देवांनी घेतल्या। त्याच्यामधून विषही बाहेर आलं होतं जे महादेवांनी घेतलं आणि महादेवांना त्यामुळे नीलकंठ नाव पडलेलं। तसंच त्यामधून अमृतही निघलं होतं। तर आता प्रश्न पडला की अमृत घेणार कोण? ह्याच्यामध्ये देव आणि जे राक्षस होते यांच्यामध्ये खूप संघर्ष चालू होतं की अमृत घेणार कोण। संघर्षमध्ये अमृतचे काही थेंब हे पृथ्वीवरती पडले आणि जिथं ते थेंब पडले ते त्या स्थळांवरती, त्या जागेवरती कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं, जे होते नाशिक, हरिद्वार, उज्जैन आणि प्रयागराज ह्यांच्यावरती ते या स्थळांवरती कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। का तर तिथं ते थेंब पडले होते अमृतचे। आणि तेव्हापासून प्रत्येक 12 वर्षानंतर हा कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। पौराणिक कथांचं जर मानलं तर असुर आणि देव ह्यांच्यामध्ये जे संघर्ष चालू होतं ते संघर्षामध्ये अमृतला वाचवलेलं हे चंद्रमाने आणि गुरु बृहस्पती जे आहेत त्यांनी अमृतचं जे कलश होते ते लपवलेलं। तसेच सूर्यदेवने कलशला फुटण्यापासून वाचवलेलं। म्हणून जेव्हा हे सगळे ग्रह एकत्र येतात त्यावेळेला या मेळ्याचं आयोजन केलं जातं। या ग्रहांच्या एकत्र येण्याने अमृतची रक्षा झाली होती, ज्यानंतर भगवान नारायणच्या सहाय्याने या सगळ्यांनी अमृत ग्रहण केलं होतं। तर असुरांपासून म्हणजे राक्षसांपासून जे अमृत घेऊन पळाले होते ते होते धन्वंतरी। धन्वंतरी यांना जगातील पहिला डॉक्टर मानलं जातं। आता धन्वंतरी म्हणलं बऱ्याचशा लोकांना वाटेल की धन्वंतरी म्हणजे आपण धनतेरसला पूजा करतो। तर हो, आपण धनतेरसला पूजा करतो तेच धन्वंतरी। ते धन्वंतरीवरून आपण ती पूजा केली जाते धनतेरसची। पण ही धनतेरसची पूजा ही आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या हेल्थसाठी केली जाते, ना की धन किंवा पैशासाठी। पैशाची जी पूजा असते ती आपण करतो लक्ष्मीपूजनच्या वेळेला। धनतेरस ही आपल्या स्वास्थ्यासाठी पूजा केली असते, भरपूर लोकांना हे माहीत नसेल। तर हो, आपण जी पूजा करतो धनतेरसला ही धन्वंतरीची केली जाते आणि ही पैशासाठी नसून, धनसाठी नसून ही पूजा असते तर आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या तब्येतीसाठी। तर जेव्हा धन्वंतरी हे अमृत घेऊन पळाले होते, ते जे भागदौड चालू होती, जे ते घेऊन गेले होते, हे 12 दिवस पर्यंत पळत होते। तर 12 दिवस जे होते ते 12 दिवस हे आपल्या इथे पृथ्वीवरती त्यांचे देवांचे 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरती हे 12 वर्षांसारखे आहेत। तर त्याचमुळे 12 दिवसांचं ते 12 वर्ष होतं आणि आपण ते 12 वर्षांनी साजरा करतो, जे प्रत्येक 12 वर्षामुळे त्याच कारणाने कुंभमेळा हा साजरा केला जातो। तर दुसरी कहाणी अशी आहे की ऋषी कश्यप यांना 2 बायका होत्या आणि त्या दोन्ही पण बहिणी होत्या। पहिल्या बायकोचं नाव होतं कद्रू। कद्रूने एकदा ऋषी कश्यप यांच्याकडून एक वरदान मागितलेलं। तर वरदान असे होते की मला 100 पॉवरफुल म्हणजे ताकदवर मला मुलं हवी। तर ऋषी कश्यपने जेव्हा ते वरदान मान्य केलं तेव्हा त्याची जी दुसरी बायको होती म्हणजे कद्रूची बहीण, तिने पण हे केलं की मला पण काय तर वरदान हवंय। तर तिने मागितलं जे पण हिला देतात त्यापेक्षा मला पॉवरफुल पाहिजे, मला म्हणजे जास्त पॉवरफुल मुलं हवीत मला। ऋषी कश्यपने दोघांचं वरदान पूर्ण केलं। कद्रूला मिळाले 100 अंडी आणि जी त्यांची दुसरी बायको होती तिला मिळाले 2 अंडी। 2 अंडी मिळालेले पण दोन्ही पण खूप मोठे होते, ताकदवर होते। तर सापांचे तुम्हाला माहित असेल सापांची अंडी ही लवकर फुटतात। तर कद्रूची अंडी लवकर फुटले 100 अंडी आणि त्याच्यामधून निघले साप। 100 साप मिळाले होते त्यातनं। त्यावरून दुसऱ्या बायकोला असं वाटलं की अरे माझी अंडी का नाही फुटत येते, हिची जर लवकर फुटली। तर तिने एक अंड स्वतःहून फोडलं
जे अंडं त्यांनी फोडलं त्यामधून जे बाहेर आलं ते एकदम रागात होतं की हे एवढी गडबड का केली, का तर त्यातून जे बाहेर पडलं ते होतं अरुण, पहिला मुलगा. त्याचं अर्ध शरीर बनलं होतं, अर्ध शरीर बनलं नव्हतं. तो अर्ध शरीर आला होता, पूर्ण शरीर त्याचं बनलंच नव्हतं. तर मग थोड्या वेळी थांबल्यानंतर जेव्हा दुसरं अंड बाहेर पडलं त्यातून निघले ते गरुडदेव, म्हणजे अरुणचे भाऊ. तर गरुडदेव जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी बघितले की आपले इथं कदरूची दाशी बनली. एक शाप होता, ज्या शापामुळे ती दाशी बनली होती. तर गरुडदेवाला ते मान्य नव्हतं. गरुडदेव त्यावरती कायम चिडायचे की माझी दाशी कशी काय, माझी दाशी कशी काय. तर त्यावरून त्यांनी खूप प्रयत्न केले. मग एका दिवस असं झाले की ते आपल्या मावशीकडे गेले. कदरू ही गरुडदेवची मावशी होती व बाकी सर्व जे 100 मुलं होती ती गरुडदेवांचे भाऊ होते. तर जेव्हा गरुडदेव आपल्या मावशीकडे गेले त्यांना सांगितले की मी कसं काय करू की माझी आई या ह्याच्यातून दासीच्या शापातून मुक्त होईल. तर त्यावेळेला कदरूने असं सांगितलं की तू अमृत घेऊन ये, तुझ्या शापातून मी तुझ्या आईला मुक्त करते. तर गरुडदेव ठीक आहे बोलले आणि गरुडदेव त्याच वेळेला वैकुंठधामकडे उडून गेले. उडून जाताच त्यांनी इंद्रदेव व बाकी देवांसोबत युद्ध केले व ते अमृत कलश चोरून निघून गेले. त्यांनी डायरेक्ट अमृत कलश चोरले. गरुडदेव जे होते ते भरपूरही ताकदवान व बलवान होते. तर जेव्हा ते घेऊन निघून गेले तेव्हा सर्व देव घाबरले की अरे हे काय चालले, जर पृथ्वीवरती हे गेलं, अमृत गेलं तर खूप अनर्थ होईल. सर्व देव पळून भगवान नारायणकडे गेले. भगवान नारायणला त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि एक वेगळाच पक्षी आला होता, अजीब प्रकारचा होता तो, आणि तो अमृत कलश घेऊन पृथ्वीवरती गेलाय. तर नारायण भगवान जे होते ते लगेच तिथनं निघले. ते लगेच त्याच्या मागणे गेले गरुडदेवाच्या. त्या दोघांमध्ये युद्ध झाले, त्या दोघांमध्ये भरपूर युद्ध झाले आणि युद्ध असे होते की इव्हन भगवानांना पण खूप कठीण झालेलं गरुडदेवाला हरवायला. पण त्यामध्ये जे नारायण भगवान आहे त्यांचं लक्ष गेले की अरे हा तर ह्याच्या हातात कलश आहे पण हा पीत नाहीये, ह्याला अमृत प्यायचं नाही, मग हा कुणासाठी घेऊन जातोय. तर त्यांनी गरुडला थांबवलं आणि गरुडदेवांना ते बोलले की तुला हे कोणासाठी हवाय, तू स्वतः घेत नाहीयेस म्हणजे तू कोणासाठी घेऊन जातोयस, तू कोणासाठी घेऊन चालतोयस, तू काय प्रॉब्लेम. तर तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्या आईला मला दासी मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी मी हे घेऊन चालतोय. जेव्हा त्यांनी हे सांगितलं तर नारायण भगवान बोलले ठीक आहे तू घेऊन जाऊ शकतो पण माझ्या 2 अटी आहेत. तर गरुडदेव बोलले ठीक आहे मी माझ्या आईला मुक्त करण्यासाठी काही करेल. तर त्या 2 अटी अशा होत्या. पहिली अट होती की जेव्हा तू तिथं घेऊन जाशील तुला फक्त तिथं ते ठेवायचं आहे, बरोबर, तुला ते त्यांना द्यायचं आहे. एकदा अमृत तिथं दिलं त्याच्यानंतर जर मी ते अमृत तिथनं घेतलं तर तुला काही त्रास आहे का, तुला चालेल का. तर गरुडदेव बोलले हो ठीक आहे, माझी आई मला मुक्त झाली, मला त्याच्यावरती तर काहीच नको आहे. नारायण भगवान बोलले ठीक आहे, मग माझी दुसरी अट अशी आहे की जेव्हा हे सगळं होईल त्याच्यानंतर तू माझं वाहन बनशील, कारण तू खूप ताकदवर आहेस आणि तू मला माझ्या बाजूने हवेस. गरुडदेव बोलले ठीक आहे. तसं बोलून गरुडदेव तिथनं अमृत कलश घेऊन निघून गेले आणि ते गेले डायरेक्ट कद्रूकडे. समोर कद्रू आणि तिथे 100 मुलं होती. गरुडदेवांनी हातात कलश ठेवलं, त्यांना दिलं नाही. ते बोलले पहिला तुम्ही बोला की माझे श्रापमधनं मुक्त आहे, जसं तुम्ही बोला मी कलश तुम्हाला देतो. कद्रू बोलली आणि आई मुक्त झाली. गरुडदेवांनी ते कलश तिथं ठेवलं. जसं गरुडदेवांनी कलश तिथं साईडला ठेवलं तसंच तिथं लपून बसलेले नारायण भगवान जे होते ते पटकन कलश घेऊन तिथं निघून गेले. या सर्व मध्ये आता जे नारायण भगवान आणि जे गरुडदेव यांच्यामध्ये जे युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये असं मानलं जातं की 4 थेंब हे पृथ्वीवरती पडले होते आणि त्या स्थळांवरती त्या 4 जे स्थळ होते जिथं थेंब पडलेले तिथंच ह्या कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. आता हे 12 दिवसांसाठी चाललं होतं. जे मी बोललो आहे की 12 दिवस जे आहे ते आपल्या पृथ्वीचे 12 वर्ष होतात, म्हणून 12 वर्षानंतर ते आपण साजरं करतो पूर्ण कुंभमेळा. कुंभमेळ्याचे पण प्रकार आहेत. कुंभमेळा जो प्रत्येक वर्षी साजरा करतो, आधा कुंभमेळा जे प्रत्येक 6 वर्षांनी केला जातो आणि पूर्ण कुंभमेळा जो प्रत्येक 12 वर्षांनी केला जातो. तर भावांनो, हे होते 2 कथा जे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत. तर महाकुंभमेळा, पूर्ण कुंभमेळा काय आहे हे तुम्हाला कळालंच असेल. तुम्हाला आणखी काय हवे असतील व्हिडिओज वगैरे, आणखी काही टॉपिक्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. बाय द वे हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. थोडंसं बोलताना किंवा सांगताना थोडंसं मी पण कन्फ्यूज आहे किंवा थोडं म्हणजे घाबरल्यासारखं होतं, कारण थोडं फोबिया टाईप फील होतं. सो मी माझा बेस्ट ट्राय केला आहे. तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ, काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढं कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवू हेही सांगा, मी नक्की पुढे ट्राय करेन. बाकी भेटू आपल्या अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.